स्टार्ट। माझ्या प्रशासनाने सुरेश काशीनाथ घोरपडे एक कालपासनं बेपत्ता होते। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट ते केली होती, पण त्यांनी सांगितलं 24 घंट्याच्या नंतर प्रशासनाचा नंतर फोन आला सकाळी का येलोळीला जैन मंदिर पाशी अशी बॉडी ते होईल, तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा। खून गळत आहे, आम्ही शिवायला आहे, अजून पण त्याचं रक्त गळत आहे, 2 वार आहे त्याच्या डोक्यावर। काहीतरी केमिकल टाकल्याची एक मला शक्यता म्हणजे संशय आहे त्याबद्दल। काशीनाथ घोरपडे सदर मयत व्यक्तीचा लहाना भाऊ। माझा भाऊ काल दुपारपासून घरून गेला होता, तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे। मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली, त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे, पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लेंट घेतली नाही। कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत। पुढं चालून तुम्ही काय करा ते पण नाही सांगितलेलं आहे। ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे, जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे, त्याचा मर्डरच झालेला आहे। त्याच्या डोक्यावर वार आहे, बोटाला दगड मारून असे कातडे निघालेले, हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे, हे पंचनामामध्ये पण दिसतंय का डोक्यावर वार आहे, कातडे निघालेले आहे। फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी, का हे इंदू सावळे म्हणून एक लेडीज होती, इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची, म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे। ही विल्लोळीला राहत होती, विल्लोळीलाच जायचं तो, तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडेच राहते, तिथेच कोणतरी असेल, तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे। आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा बस।